नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा श्रीमान योगी पुस्तकात् उद्धृता अस्ति। पंचमभागस्य दशमी कथा एषा अस्तु। तर्हि आरंभं कुर्मः। दुसऱ्या दिवशी भल्या सकाळी तहाचा मसुदा पक्का झाला। मिर्झा राजांनी विचारले, राजे, तह झाला, पण त्याची अंमलबजावणी? आपण म्हणाल तेव्हा आम्ही शब्दाचे पक्के आहोत, त्याची आम्हाला खात्री आहे. आजपासूनच तहाची अंमलबजावणी सुरू व्हावी, जशी आज्ञा, राजे म्हणाले. राजांनी आपली माणसे निवडली. गड खाली करून देण्याचे हुकूम लिहिले. रोहिडा, लोहगड, इसागड, टोक व तिकोणा ताब्यात घेण्यासाठी मिर्झा राजांनी आपले सरदार पाठविले. मिर्झा राजे समाधानाने म्हणाले, राजे, तुम्ही राजगडाला जाताना कोंढाणा आमच्या ताब्यात देऊन चला. त्यासाठी किरतसिंग आपल्याबरोबर येईल. त्याला घेऊन राजगडावर जा. त्याच्याबरोबर युवराज संभाजींना पाठवा. ते आमच्याकडे ओलीस म्हणून राहतील. राजे कासावीस झाले. मिर्झा राजे म्हणाले, राजे, चिंता करू नका. तुमच्या इतकंच मायेच्या नजरेनं मी युवराजांना सांभाळीन, पण ते होणं आवश्यक आहे. मी कोणताही ठपका घ्यायला तयार नाही. राजांनी निश्वास टाकला. ते म्हणाले, आम्ही जाणतो, आम्ही युवराजांना पाठवू. राजांनी राजगडी जाण्याची सर्व तयारी झाली. मिर्झा राजांनी राजांना सन्मानाने निरोप दिला. दागिन्यांनी मढवलेली 2 घोडे व 1 हत्ती भेट म्हणून देण्यात आले. मिर्झा राजे राजांच्या जवळ आले. राजे आपली नजर चुकवित होते. मिर्झा राजे म्हणाले, राजासाब, माझ्यावर भरोसा ठेवा. सर्व ठीक होऊन जाईल. बादशहांच्या नोकरीतच तुमचे माझे कल्याण आहे. मला इजाजत द्या. राजे स्वतःला सावरीत म्हणाले. मिर्झा राजांनी राजांना एकदम मिठीत घेतले. आवरून धरलेले अश्रू दोघांच्याही डोळ्यातून निखळले. मिठीतून दूर होताच मिर्झा राजे गहिवरून म्हणाले, राजे, पुसा ते डोळे. मनाला फार लावून घेऊ नका. मी खलिते पाठवले आहेत. बादशहांची मेहर नजर होईल. सांभाळून राहा. दाऊद खानांच्या डेऱ्यात आपल्याला निरोपाचे विडे देण्यात येतील. त्यांचा स्वीकार करून तुम्ही चला. विडे देण्याचा समारंभ दाऊद खानाच्या डेऱ्यात पार पडला. राजे पालखीत बसले. पालखी उचलली गेली. राजांच्या अश्वदळाबरोबर उग्रसेन कच्छवाह व किरतसिंग आपल्या दळासह जात होते. आकाश ढगांनी भरून आले होते. भर 2 प्रहरी गारवा भासत होता. पावसाला अद्याप सुरुवात झाली नव्हती. राजांची पालखी भरभर जात होती. 2 प्रहर टळण्याच्या सुमारास कोंढाणा नजीक आला. पालखीतून राजांना कोंढाण्याचे दर्शन घडत होते. राजे स्थिर नजरेने कोंढाणा पाहत होते. कोंढाण्यावरचे भगवे निशाण नजरेत सामावून घेण्याचा प्रयत्न करीत होते. कोंढाणा म्हणजे कोकणचा दरवाजा, मुक्याची जागा. याच कोंढाण्याने महाराज साहेबांची सुटका केली होती. यानेच जसवंत सिंगाला मावळी सामर्थ्याची दहशत घातली होती. राजांचा आवडता कोंढाणा आपल्या हातांनी राजे मोगलांच्या हवाली करणार होते. राजे त्या विचाराने बेचैन बनले. राजांना कोंढाण्याकडे पाहावेना. त्यांनी डोळे मिटून घेतले. नगाऱ्याच्या आवाजाने राजे भानावर आले. राजांच्या आगमनाची वार्ता सांगण्यासाठी प्रथम दरवाजावरील नगारा दुमदुमत होता. प्रत्येक दरवाजावरील नौबतीचा स्वीकार करीत पालखी गडावर पोहोचली. राजे पालखीतून बाहेर आले. नेताजी, मोरोपंत वगैरे मंडळी राजांना सामोरी आली. मुजऱ्याचा स्वीकार करून काही न बोलता राजे वाड्यात गेले. कोंढाण्याकडे मंडळी राजांच्या बरोबर आलेल्या हिरोजी, निराजी, आनंदराव, नागोजी फर्जंद या मंडळींच्या भोवती गोळा होऊन कुजबजत होती. राजे आतल्या चौकात आले. दाराशी सोयराबाई उभ्या होत्या. राजे दरवाजाजवळ गेले. त्यांनी सोयराबाईंना विचारले, मासाहेब कुठं आहेत? महालात आपली वाट पाहत आहेत, सोयराबाईंनी सांगितले. राजे आत पाऊल टाकणार तोच सोयराबाईंच्या मागे उभी असलेली मनोहारी म्हणाली, पाय धुतले नाहीत. राजे थबकले. मनोहारीकडे पाहत ते म्हणाले, ध्यानी आलं नाही. तू म्हणतेस म्हणून पाय धुतो, पण पाय धुवून आता स्वच्छ व्हायचे नाहीत. राजे माघारी वळले आणि पाय धुवून वर आले. मनोहारीने गडबडीने रुमालाने पाय टिपले. मनोहारी पाय पुशीत असता राजांनी सोयराबाईंना विचारले, मासाहेबांची तब्येत बरी आहे, पण सकाळपासून आपल्या वाटेकडे डोळे लावून बसल्यात. आम्ही तिकडेच जातो. तुम्ही सर्व आवरा. आज आपण राजगडाला जाणार आहोत. आजच्या आज? हो. राजे थांबले नाहीत. ते चालू लागले. राजांनी मासाहेबांचे पाय शिवले. आशीर्वादासाठी जिजाबाईंचे ओठ थरथरले. जिजाबाईंनी विचारले, तह ठरला? हो. काय ठरलं? राजांनी श्वास घेतला. चेहरा कठोर बनला. राजे म्हणाले, ठरायचं काय? शरणागताच्या हातात असतं काय? मिर्झा राजांनी काही बाकी ठेवलं नाही.
आमच्या राज्याचे 23 गड 4 लक्ष होनांच्या मुलखासह मोगलात द्यावे लागले. त्यात हा कोंढाणा देखील आहे. आमच्याजवळ राजगड रायरी धरून अवघे 12 गड आणि 1 लाखाचा मुलूख राहिला. राजे खिन्नपणाने हसले. आदिलशाहीचा मुलूख काबीज करण्याची विनंती केली तर उद्या काबीज करायच्या मुलखासाठी 40 लाखांची खंडणी आमच्यावर लादली गेली. आपल्या बाजूनं काहीच का झालं नाही. झालं तर आम्ही स्वतः बादशहाच्या नोकरीतून सुटलो. आमचे युवराज बादशहांचे नोकर झाले. त्यांना 50,000 मनसब येईल. हा काय थोडा मान झाला? शिवबा ऐका मासाहेब, तह पुरा पाळला जाईपर्यंत संभाजीराजे मिर्झा राजांच्याकडे ओलीस म्हणून राहतील. राजे त्याला इलाज नव्हता. मिर्झाराजे जयसिंगांसारखा मुरब्बी राजकारणी आम्ही पाहिला नाही. त्यांची ही पद्धतच आहे. रामनगर, पेठ व चोथिया यांच्या राजांची मुलं अशीच ओलीस ठेवून घेतलेली आम्ही पाहिली आहेत. राजे काय झालं हे काय राहिलं? जिजाबाई कळवळल्या. राहिलाय फक्त संयम. जिजाबाईंचे डोळे डबडबलेले पाहताच राजे गडबडीने म्हणाले, मासाहेब कृपा करून रडू नका. आम्ही फार थकलो. तुमच्या डोळ्यातले अश्रू पाहण्याचं सामर्थ्य आमच्या अंगी उरलेलं नाही. गड ताबडतोब खाली करून द्यायला हवा. राजगड गाठायला हवा. राजांनी पाठ वळविली आणि ते महलाबाहेर पडले. वाड्याबाहेर पालख्या, मेणे तयार केले जात होते. साऱ्या गडावर धावपळ दिसत होती, पण आवाज उठत नव्हता. सायंकाळ व्हायच्या आतच सारी तयारी झाली. राजांनी जिजाबाई मेण्यात बसलेल्या पाहिल्या. 3 मेणे गडाखाली उतरू लागले. राजे पालखीकडे चालू लागले. किरतसिंग बरोबर येत होता. पालखीत बसण्यासाठी राजे वळणार तोच किरतसिंगाने मुजरा केला. राजांनी मुजऱ्याचा स्वीकार मुजरा करूनच केला. किरतसिंगांना ते म्हणाले, किरतसिंग, यापुढं आपली अनेकदा भेट होईल. तुम्ही आम्हाला मुजरा करण्याची गरज नाही. मिर्झा राजांना गड ताब्यात दिल्याचं कळवा. राजे पालखीत बसले. भोई पालखी घेऊन चालू लागले. किरतसिंग पालखीबरोबर चालत येत होता. पालखी नगारखान्याजवळ आली. राजांचे लक्ष नगारखान्यावरील भगव्या झेंड्याकडे गेले. किरतसिंगाने विचारले, राजे, अद्याप आपला झेंडा गडावर आहे. तो उतरवून घेऊ देत ना? राजांनी पालखी थांबवण्याची आज्ञा दिली. पालखी जमिनीवर ठेवली गेली. राजे बाहेर आले. त्यांचा चेहरा व्यथित दिसत होता. ते म्हणाले, किरतसिंग, बरी आठवण केली. आम्ही निशाण उतरवून घेऊ. राजे नगारखान्याच्या पायऱ्या चढून गेले. झेंडा वाऱ्यावर फडकत होता. अश्रुपूर्ण नजरेने राजांनी झेंड्याला मुजरा केला आणि काढणी सोडली. झेंडा सरसरत खाली आला. राजांनी झेंडा सोडला. त्याची नीट घडी करून आपल्या अंगरख्यात खोवली. राजे वळले. किरतसिंग खाली मान घालून उभा होता. राजांनी पटकन अश्रू पुसले आणि झरझर पायऱ्या उतरून ते खाली गेले. पालखीत बसताच पालखी चालू लागली. राजे पालखीच्या गोंड्याला धरून बसले होते. नजर खाली वळली होती. अधुना पंचभागस्य एकादशी कथाईशा. थोडी रात्र झाली आणि राजे राजगडावर पोहोचले. मेणे पुढे पोहोचले होते. राजे राजवाड्यातल्या दाराशी पायउतार झाले. पायांवर पाणी घेऊन राजे आत गेले. आतल्या चौकातल्या दरवाजापाशी राजांचे पाय थबकले. दाराशी पुतळाबाई ओवाळण्याचे साहित्य घेऊन उभ्या होत्या. पुतळाबाईंच्या हातातल्या तबकाकडे पाहून राजांनी विचारले, मासाहेब भेटल्या नाहीत? नाही. पुतळाबाई चकित होऊन म्हणाल्या. तुमच्या पुढंच त्या आल्या. तब्येत बरी नाही म्हणून महाली गेल्या. पुतळाबाई तबक घेऊन पाऊलभर पुढे सरकल्या. ते पाहताच राजे म्हणाले, थांबावं राणीसाहेब. पुतळाबाईंची नजर वर गेली. राजांची अशी नजर त्यांनी कधी पाहिली नव्हती. पुतळाबाईंच्या हातीचे तबक कापू लागले. राजे एकदम बोलून गेले, राणीसाहेब, पराजित पतीला ओवाळण्याइतकं त्याला अपमानाचं दुसरं असं काही नसतं. ते धाडस करू नका. काय होते ते कळायच्या आत राजांनी हातांनी तबक सरकवले आणि पुतळाबाईंना बगल देऊन ते आपल्या महाली गेले. महालाचे दरवाजे बंद झाल्याचा आवाज घुमला. पाठोपाठ अडणं सरकवल्याचा आवाज आला आणि साऱ्या वाड्यात शांतता पसरली. पुढच्या सदरीत बिचारे मोरोपंत, आलेला उग्रसेन कछवाह आणि त्याच्या बरोबरीची माणसं उठबस पाहत होती. तेवढी जागा सोडली तर सारा महाल शांत होता. सकाळ झाली. जिजाबाईंना केव्हाच जाग आली होती, पण अंथरुणावरून उठावेसे वाटत नव्हते. मस्तक ठणकत होते. त्या तशाच पडून होत्या. वाड्यातले सर्व व्यवहार तसेच चालू होते. कपाळावर पडलेल्या हातांनी त्यांनी डोळे उघडले. संभाजी शेजारी उभे होते. जिजाबाईंनी डोळे उघडताच त्यांनी विचारले, मासाहेब, तुम्हाला बरं नाही? शंभूबाळांना पाहताच जिजाबाई गहिवरल्या. त्यांनी शंभूबाळांना मिठीत घेतले. त्या परत रडू लागल्या.
8-9 वर्षांचे संभाजीराजे घाबरले. त्यांनी विचारले, माँसाहेब काय झालं, का रडता? जिजाबाईंनी डोळे टिपले. त्या म्हणाल्या, काही नाही बाळराजे, 4 दिवस भेटला नव्हता ना, जा खेळा जा. मी उठते. जिजाबाई तोंड धुवून महालात आल्या आणि मोरूपंत पिंगळे आत आले. काय आहे पंत? महाराजांच्या बरोबर उग्रसेन, कछवाह आणि इतर मंडळी आली आहेत. राजांचं दर्शन नाही. समजलं मोरोपंत, त्यांना काही उणं भासू देऊ नका. तुम्हीच पुढं जाऊन सर्व करून घ्या. जी. दिवस वाढत होता. मध्यान्नीचा समय टळला. पुतळाबाईंच्या पाठोपाठ मनोहारी जिजाबाईंचे ताट घेऊन महालात आली. पाहताच जिजाबाई म्हणाल्या, मुली, मला भूक नाही, तब्येतही बरी नाही. पुतळाबाईंनी एकदम डोळ्यांना पदर लावला. जिजाबाई एकदम घाबरून म्हणाल्या, काय झालं पुतळा? खरंच माँसाहेब, आम्ही काय करावं? पुतळाबाई म्हणाल्या, अद्याप महालाचे दरवाजे उघडले नाहीत. कुणाच्या घशात घास उतरत नाही. कोणी काही बोलत नाही, सांगत नाही. कालपासून अद्याप महालाचे दरवाजे उघडले नाहीत. न कळत दोघींनी नकारार्थी मान हलविली. त्याचवेळी महालात सोयराबाई आल्या. जिजाबाईंनी विचारले, सोयरा, महालाचे दरवाजे उघडले नाहीत हे खरं? हो. मग स्वस्थ कशा बसलात? सोयराबाई एकदम बोलून गेल्या, आम्ही काय करणार? हाका मारल्या, पण सुद्धा कोणी देत नाही. त्याच संतापात सोयराबाई निघून गेल्या. जिजाबाई कष्टाने उठल्या. त्या म्हणाल्या, काय करावं तुम्हा पोरींना? निदान मला तरी सांगायचं. जिजाबाई राजांच्या महालासमोर येऊन उभ्या राहिल्या, पण हाक मारायला शब्द उमटत नव्हता. सारी ताकद एकवटून त्यांनी हाक मारली, शिवबा, दार उघड. शिवबा, मी आले, दार उघड. काही क्षण तसेच गेले. पावलांचा आवाज आला. अडणा सरकल्याचा आवाज घुमला, पण दार मात्र उघडले नाही. जिजाबाईंनी पुढे होऊन दार उघडले आणि त्यांची पावले तेथेच अडखळली. दारासमोरच महालात राजे पाठमोरे उभे होते. मानेवर विस्कटलेले केस रुळत होते. पाठीवर हात बांधलेले होते. मुठी वळल्या जात होत्या. जिजाबाई म्हणाल्या, राजे. जिजाबाईंच्या कानांवर घोगरे शब्द पडत होते. माँसाहेब, कृपा करून जा. इथं तुमचा शिवबा नाही, इथं राजे नाहीत. ते दोन्ही कालच मिर्झा राजांच्या तळावर संपले. शिवबा, माँसाहेब, कृपा करून जा. आमचा भरोसा धरू नका. जगावं की मरावं याचा विचार आम्ही करतो आहोत. मृत्यू आम्हाला गोड वाटतो आहे. त्या बोलांनी जिजाबाईंचे हृदय फाटून गेले. डोळ्यातले अश्रू जिथल्या तिथे थिजले. जिजाबाईंचा आवाज धारदार बनला. त्या म्हणाल्या, राजे, मृत्यूचं विलोभन एवढं वाटणार होतं तर अकारण आम्हाला कशाला आशेत गुंतवलं? त्या वाक्याने राजांचे पाठीवर बांधलेले हात सुटले. राजे सावकाश वळले. राजांचे ते रूप बघून जिजाबाईंना धक्का बसला. डोळे आरक्त बनले होते. चेहऱ्यावरचे तेज कुठच्या कुठे गेले होते. राजांनी नजर उचलली आणि ते म्हणाले, माँसाहेब, आम्ही कधी गुंतवलं? तुम्ही विसरलात राजे, पण आम्ही विसरलो नाही. स्वारी गेली तेव्हा आम्ही सती जात होतो, पण तुम्ही आडवे आलात, पाय शिवलेत, म्हणालात, माँसाहेब, तुम्ही जाऊ नका. आमचा पराक्रम पाहायला कोणी उरलं नाही. स्वराज्याची स्थापना आम्ही करीत नाही तोवर आम्ही प्रतिज्ञेला बद्ध आहोत. विसरलात ते राजे? शब्दांना मोल नसेल तर ते उच्चारू नयेत. हाच तो पराक्रम दाखवण्याकरता आम्हाला गुंतवलं? नाही माँसाहेब. राजांचे ओठ थरथरले. उराशी फार स्वप्न होती. या भूमीत आमचं राज्य व्हावं ही इच्छा होती. ते स्वप्न साकार व्हावं, त्याला तुमचे आशीर्वाद मिळावेत हा भाव धरला. तो काय गुन्हा? हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहणारे आम्ही आज मोगलांचे गुलाम बनलो. जीवाची बाजी लावून जिंकलेले गड, निढळ्या घामानं बांधलेले किल्ले मोगलांच्या स्वाधीन केले. ओसाड मुलूक स्वराज्याच्या स्वप्नानं कष्टानं वस्तीला आणला. तोच मुलूक गमावून बसलो. पोटच्या पोराला, स्वराज्याच्या भावी युवराजाला शत्रुघरचं 5,000 मनसबदार केला. माँसाहेब, स्वप्न विरून गेली. अस्तित्वही उरलं नाही. मग जगायचं तरी कशाला? जिजाबाईंचा चेहरा कठोर बनला. राजांची दुबळी मुद्रा त्यांना असह्य झाली. राजांच्या नजरेला नजर भिडवीत त्या म्हणाल्या, राजे, दुःखाचे आणि संकटाचे पोवाडे माझ्यासमोर गाता? 7 मासांची गर्भार असता स्वारी टाकून गेली. परमुलुखात परघरी तुमचा जन्म झाला. पतीबरोबरच थोरला गेलेला. मी एकटी बाई माणूस, कुणाचा आधार नाही. मी कशी जगले? तुम्ही 6 वर्षांचे होता. पुण्याच्या उजाड वास्तूवर तुमचं बोट धरून मी राहिले.
ओसाड गावची जहागीरदारीण पण माझ्या मनाला भीती शिवली नाही. राजे, पांडवांना वनवास भोगावा लागला, प्रभू रामचंद्रांनाही तो टळला नाही. जे देवांना टाळता आलं नाही ते दैव तुम्ही कसं टाळणार? कष्टांना आणि संकटांना भिणारी माणसं कधी देवांचं राज्य उभं करू शकत नाहीत. राजे, महासाहेब, गप्प बसा, ऐका. तुम्हाला मृत्यू जवळचा वाटतो ना? जगू नये असं वाटतं ना? तसं वाटत असेल तर हाताशी असेल ती शिबंदी घ्या आणि सरळ मिर्झा राजांच्या गोटावर चालून जा. माझ्या शब्दावर विश्वास ठेवा. त्या रणांगणात तुमची खांडोळी उडाली तरी मी ते सहन करीन. पण राजे, जिजाबाईंचा शब्द अडला. मूर्तिमंत तिरस्कार नजरेत प्रकटला. त्या त्वेषाने म्हणाल्या, पण राजे, या मातेच्या कुशीनं एका भ्याड, नादान, आत्महत्या करणाऱ्या पोराला जन्म दिला हा ठपका माझ्या नशिबी लावू नका. मी जाते राजे. तुमचं तोंडही पाहणं नको वाटतं. राजे, तुम्हाला हवं ते करू शकता. जिजामाता वळल्या. थकल्या पावलांनी त्या जात होत्या. राजे धावले. त्यांनी समोर जाऊन मासाहेबांचे पाय धरले. पायांना मिठी घालीत राजे म्हणाले, नका मासाहेब. जगानं पाठ फिरवली, तुम्ही तरी पाठ फिरवू नका. आम्ही चुकलो, बोलू नये ते बोललो. ह्या गुन्ह्याला एवढी कठोर शिक्षा करू नका. शक्य झालं तर जे बोललो ते विसरून जा. आम्ही वचन देतो, आमची प्रतिज्ञा विसरणार नाही आम्ही. राजांना बोलवेना. जिजाबाई थरथरत वाकल्या. अश्रू झरत होते. गहीवरून राजांना उठवीत त्या म्हणाल्या, शिवबा, बाळ आणि दोघे मिठीत बद्ध झाले. दोघेही अश्रू ढाळीत होते. सायंकाळी राजे सदरीत आले. त्यांनी उग्रसेन कछवाहांची विचारपूस केली. राजांना हसतमुख पाहून साऱ्यांना धीर आला. रात्री राजे जिजाबाईंचा निरोप घेण्यासाठी महालात गेले. राजे म्हणाले, मासाहेब, आम्ही झोपतो. शंभूबाळ उद्या जाणार खरं? हो, त्याची चिंता करू नका. मिर्झा राजांनी आम्हाला शब्द दिला आहे. बरोबर कोण जाणार? नेताजींना पाठवतो आहे. राजांनी जिजाबाईंचा निरोप घेतला आणि ते आपल्या महाली झोपायला गेले. दुसऱ्या दिवशी राजे सकाळी एकटेच आपल्या महाली बसले होते. त्यांनी शंभूबाळांना बोलावणे पाठवले. शंभूबाळ महालात आले. राजांना बिलगत म्हणाले, काय आबासाहेब? बाळराजे, आम्ही तुम्हाला मुद्दाम बोलावलं. आता तुम्ही लहान नाही. राज्याची जबाबदारी आता तुम्हीही उचलायला हवी. आम्ही ते काम तुमच्यावर टाकलं तर कराल? हो, बाळराजांनी मान डोलावली. राजे हसले, म्हणाले, पहा, बेत बदलाल. मुळीच नाही. सांगाल ते आम्ही करू. राजांनी पटकन संभाजीराजांचा मुका घेतला. बाळराजांना मोकळे करीत ते म्हणाले, बाळराजे, मिर्झा राजांचा आणि आमचा तह झाला आहे. तह पूर्णपणे पाळला जाईपर्यंत आमचे युवराज म्हणून तुम्ही मिर्झा राजांच्याकडे जायला हवं. संभाजीराजांची नजर कावरीबावरी झाली. त्यांनी विचारले, एकटा? राजे क्षणभर थांबले. नजर वळवून ते म्हणाले, राजे, राजांच्या नशिबी एकटेपणच असतं. त्याची आत्तापासूनच तुम्हाला सवय करायला हवी. मग जाल? हो. आणि हे पहा बाळराजे, तुम्ही जायला निघाल, तुमच्या मासाहेबांचा, तुमच्या आईसाहेबांचा निरोप घ्याल, तेव्हा त्यांनी जरी डोळ्यात पाणी आणलं तरी तुम्ही रडायचं नाही. युवराज कधी रडत नसतात, समजलं? बाळराजे ताठ उभे राहिले. छाती फुगवून ते म्हणाले, आबासाहेब, आम्ही मुळीच रडणार नाही. शाब्बास. मिर्झा राजांच्या इथं मानानं राहा. तुम्ही 5,000 मनसबदार बनणार आहात. काही हट्ट करू नका, काही मागू नका. मिर्झा राजांना आजोबा म्हणत चला. तुमच्याबरोबर नेताजी काका येत आहेत, ते सांगतील तसं वागा. जा तुम्ही. बाळराजे गेले. डोळे मिटूनही राजांच्या डोळ्यांसमोरचे संभाजी हलत नव्हते. 7-8 वर्षांचं निर्व्याज मनाचं कोवळं पोर. आज आम्ही त्याला ओलीस म्हणून शत्रू घरी पाठवित आहोत. ते मोठे म्हणून जन्माला आले, युवराज बनले, हाच त्यांचा गुन्हा. नाहीतर मिर्झा राजांनी त्यांची मागणी का केली असती? राजकारणाच्या खेळात अजाण बालकाचं नाव का गवलं असतं? युवराज एवढाच का अर्थ? तळ हाताच्या फोडासारखे जपू म्हणून एका जीवाला वचन दिलं होतं. संभाजीला पोरकेपणा वाटू देणार नाही म्हणून हमी दिली होती. त्याच पोराला आम्ही एकटेपणा सोसण्याचे धडे दिले. हेच का जपणं? ही सईची चालती बोलती आठवण. सई आमच्या संसारात रमली. अत्तराची कुपी उघडता सुगंध दरवळावा तसं आमचं जीवन दरवळून गेलं. पण दैवाला ते मान्य नव्हतं. सई संसारातून उठून गेली. त्याच सईची चालती बोलती आठवण, ती तरी टिकेल ना? राजांच्या मिटल्या डोळ्यातून अश्रू उघळले. मिर्झा राजांनी न कळत केवढा घाव घातला. पुरंदरच्या तहातलं सर्वात कठीण असं हे कलम. स्वतःच्या पोराच्या जीवाशी खेळ खेळणारे राजकारणाचे डावपेच पाहण्यापेक्षा परमेश्वरानं आम्हाला साधे संसारीच का बनवलं नाही?
दुर्दैवानं हा तह मोडला तर हे अजाण पोर पुन्हा नजरेला तरी पडेल का? राजांना तो विचार करणे कठीण झाले. त्यांनी डोळे उघडले. बाळराजांची जायची तयारी झाली तरी राजे आपल्या महालातच बसून होते. राजांचा निरोप घ्यायला बाळराजे वरच्या महालात गेले. दाराशी बाळराजांना पाहताच राजांचा श्वास कोंडला. 9 वर्षांचं कोवळं पोर दुर्दैवानं तह मोडला तर हे पोर परत दिसेल का? मस्तकी जिरेटोप, अंगात अंगरखा, विजार घातलेली, कमरेला तलवार, पाठीला ढाल आणि शेल्यात कट्यार खोवलेली बाळराजाची देखणी मूर्ती राजांच्या समोर येऊन उभी ठाकली. त्यांनी गुडघे वाकविले आणि राजांच्या पायांवर मस्तक टेकविले. राजांचा कंपित हात पाठीवरून फिरला. त्या चिमुकल्या जीवाला हृदयाशी कवटाळावे असे राजांना वाटत होते. पण कष्टाने आवरलेले मन जाणू फुटले तर तो धोका न स्वीकारता राजे म्हणाले, आम्ही सांगितलेलं ध्यानी धरा. बाळराजांनी मान डोलावली आणि ते बाहेर गेले. राजांनी आपली मान लोढावर टेकली. डोळे मिटले. कडांवर गोळा झालेले अश्रू गालांवर ओघळले. बाहेर वाढलेल्या आवाजाने राजे सावध झाले. महालाच्या सज्जात खिडकीपाशी ते गेले. वाड्याबाहेरच्या मैदानात पालखी ठेवली होती. नेताजी वगैरे मंडळी पालखीभोवती उभी होती. राजांनी बाळराजे पालखीत बसलेले पाहिले. साऱ्यांनी मुजरे केले. पालखी जाऊ लागली. पालखीबरोबर अश्वपथक जात होते. पालखीच्या दोन्ही बाजूंना नेताजी पालकर, उग्रसेन कछवाह मार्ग आक्रमित होते. पालखी दिसेनाशी झाली. राजांचा जीव उभ्या जागी घोटाळला. हुंदका उमाळून उठला आणि खिडकीची कड हाती धरून त्यावर मस्तक टेकून राजे मुक्तपणे अश्रू ढाळू लागले. अधुना पंचमभागस्य द्वादशी कथा एषा. आकाश ढगांनी भरले होते. पश्चिमेचा गारवारा अंगाला झोंबत होता. पाऊस कोणत्याही क्षणी सुरू होण्याची चिन्हे दिसत होती. मिर्झा राजांनी आपला मुक्काम गडावर हलविला होता. तळ हलवण्याची गडबड चालू होती. गडावर मिर्झा राजे महालात बसले होते. शेजारी दिलेर खान, उदयराज मुंशी गोळा झाले होते. 2 प्रहर टळत आली होती. मिर्झा राजे खुशीत होते. विचारग्रस्त दिलेर खानाला मिर्झा राजे म्हणाले, दिलेर खान, तुमच्या बहादुरीमुळेच शिवाजी शरणाला. असं दिसतं खरं, दिलेर खान म्हणाला. दिलेर खानाला हा तह पसंत पडला नाही हे मिर्झा राजांना माहीत होते. दिलेर खानाचा शिवाजीवर मुळीच विश्वास बसत नव्हता. मिर्झा राजे म्हणाले, खान साहेब, आमच्या शब्दावर विश्वास ठेवा. शिवाजीराजे आम्हाला मिळाले तर दिल्ली तख्ताची इभ्रत वाढल्याखेरीज राहणार नाही. तहामध्ये शिवाजीराजांना आम्ही काही शिल्लक ठेवलं नाही. अव्वलगड आम्ही आमच्या ताब्यात घेतले आहेत. मुलूक आमचा आहे. एवढंच नव्हे तर खुद्द शिवाजीचा मुलगा संभाजी आमच्याकडे ओलीस म्हणून राहणार आहे. तसं घडलं तर? दिलेर खान म्हणाला. न घडायला काय झालं? तसंच ठरलं आहे. ठरणं आणि घडणं यात जमीन आसमानचं अंतर आहे. राजासाहेब, शिवाजीवर माझा मुळीच विश्वास नाही. मिर्झा राजे त्या बोलांनी अस्वस्थ झाले. त्याचवेळी सेवक आत आला. त्याने वर्दी दिली. गडाखाली किरतसिंग कछवाह आले आहेत आणि संभाजीराजे? मिर्झा राजांनी विचारले. त्यांची बातमी नाही. दिलेर खानाच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. दिलेर खानाने विचारले, राजाजी, कुमार किरतसिंग कुंढाणा ताब्यात घेण्यासाठी गेले होते ना? मिर्झा राजांनी मान डोलावली. दिलेर खानाने विचारले, मग एका दिवसात गडाचा ताबा घेतला? आणि गडाचा ताबा मिळाला तर किरतसिंग का आले? मिर्झा राजे गोंधळले. त्यांना उत्तर सुचेना. त्यांची संतप्त नजर पाहताच दिलेर खानाचे हास्य मावळले. मिर्झा राजे म्हणाले, दिलेर खान, तुमच्या प्रश्नांची उत्तरं आमच्याजवळ नाहीत. किरत येईल तेव्हा सर्व कळेल. पण हेही लक्षात घ्या की शिवाजी जरा जरी बदलतो असं दिसलं तरी आम्ही त्याचा पुरा पराभव करू. तेवढी ताकद माझी आहे. मिर्झा राजे विचारात गढून हुक्का पित होते. दिलेर खान बसल्या जागी चाळवाचाळव करीत होता. संध्याकाळ होत आली आणि किरतसिंग येत असल्याची वर्दी आली. साऱ्यांचे लक्ष प्रवेशद्वाराकडे लागले होते. किरतसिंग आत आला. त्यांच्या मागोमाग उग्रसेन कछवाह आत आला. उग्रसेनाबरोबर आलेल्या कुमारावर मिर्झा राजांची नजर स्थिरावली. संभाजी महाल निरखित होता. संभाजी राजांची नजर मिर्झा राजांच्याकडे गेली. त्यांनी एक वार उग्रसेनाकडे पाहिले. त्याने मान डोलवली आणि संभाजीराजे सामोरे गेले. मिर्झा राजांपासून 2 कदम अंतरावर उभे राहून संभाजीराजांनी मुजरा केला. मिर्झा राजे प्रसन्नतेने हसले. वाह संभाजीराजे, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. या, आमच्या जवळ या. संभाजीराजे पुढे गेले. मिर्झा राजांनी संभाजीराजांना प्रेमाने जवळ बसवून घेतले. मिर्झा राजांनी किरतसिंगाला विचारले, अजून कोंढाणा खाली झाला नाही? जी, झाला. आम्ही गडावर पोहोचताच राजांनी गड खाली करून दिला.
आणि ते कुटुंबियांसह राजगडी रवाना झाले. गडाचा सर्व बंदोबस्त करून मी आलो आहे. आज गडावर मोगली निशाण आहे. शहीद खानाच्या हाती गड सोपवला आहे. संभाजीराजे उग्रसेन कछवाहासह गडावर येताच आम्ही इकडे आलो. मिर्झा राजांनी दिलेर खानाकडे पाहिले. दिलेर खान नजर चुकवीत होता. मिर्झा राजांनी संभाजीराजांना विचारले, राजे, तुम्ही आमच्या जवळ राहाल? आम्ही राहू आजोबा, संभाजीराजे म्हणाले. मिर्झा राजांनी चकित होऊन विचारले, आम्हाला आजोबा म्हणायला कोणी शिकवलं? आबासाहेबांनी. उग्रसेन. मिर्झा राजांनी उग्रसेनावर नजर वळवली. शिवाजी राजांच्या युवराजांची डेऱ्यात व्यवस्था ठेवा, ते आमच्याबरोबर राहतील. नेताजी पालकर आत आले. त्यांनी मिर्झा राजांना मुजरा केला. नेताजींच्या उमद्या व्यक्तिमत्वावर मिर्झा राजांची नजर गेली. किरत सिंगाने ओळख करून दिली. हा नेताजी पालकर युवराजांच्या बरोबर आला आहे. मिर्झा राजे हसले. ते म्हणाले, किरत, शिवाजीची माणसं हरहुन्नरी असतात. त्यांच्या कामावर फसून चालत नाही. हा युवराजांचा रक्षक नाही. हा नेताजी शिवाजीचा सेनापती आहे. दुसरा शिवाजी असा याचा लौकिक आहे. सामान्य माणूस युवराजांच्या बरोबर पाठवला जाईल कसा? काय नेताजी, आम्ही म्हणतो ते खरं ना? नेताजी नुसते हसले. पावसाला सुरुवात झाली होती. दिलेर खान म्हणाला, बारिश सुरू झाली. आमच्या यशाचा निम्मा वाटा त्यालाच आहे. एवढे बोलून मिर्झा राजांची हुक्क्याची नळी हातात घेतली. मिर्झा राजे समाधानाने हुक्का पित होते. संभाजीराजे सर्वांच्यावरून नजर फिरवित होते. समया प्रज्वलित केल्या जात होत्या. समई प्रज्वलित होताच संभाजीराजांनी समईला हात जोडले. ते उठले आणि मिर्झा राजांचे पाय शिवत म्हणाले, आजोबा, आम्ही पाया पडतो. मिर्झा राजांनी कौतुकाने बालराजांच्या पाठीवरून हात फिरवला आणि प्रेमभराने त्यांनी संभाजीराजांना जवळ बसवून घेतले. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.